नमस्कार. मध्ये व्हिडिओचा स्टॉक करून मी एक सुट्टी घेतली, मग एक दिवसाचा गॅप घेतला आणि पुन्हा एकदा आपल्या समोर नव्या विषयाची मांडणी घेऊन आलो आहे. आता वेळा सबस्क्रायबरना कळतील, त्याप्रमाणे व्हिडिओ पडतील. थोड्याशा अलीकडे घेतोय, पण ते सुरुवात करण्याआधी मला अजून काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. साधारण उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आरूढ झालं आणि अॅनालायझरची सुरुवात झाली. उद्धव ठाकरे अँटी हिंदुत्ववादी भूमिका घेत होते, म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंच्या विरोधात हिंदुत्ववादी व्हावं यासाठी काम करू लागलो. याचा फायदा आपसुकच भाजपला झाला असेल, झालायच. मग लोकांनी भाजपच्या विजयामध्ये आमचा वाटा अधिक असल्याचं सांगितलं. मग काय, आता भारतीय जनता पक्ष हा सगळ्या युट्यूबर्सना सन्मानाचं स्थान देत असेल अशी अपेक्षा होती. मध्ये भाऊ तोरसेकरांना भाजपच्याच आयटी सेलने नोटीस पाठवून कळवलंय काय कळवायचं ते. त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पुढे याच भाजपच्या आयटी सेलच्या प्रमुखांनी कुणाचीही ढाल बनायला आम्ही काही शिखंडी नाहीत असं मला व्यक्तिगतरित्या कळवलंय. त्यामुळं तिथेही भाजप सोबत आमचे संबंध किती हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही. पुढचा मुद्दा आहे सरकार. तर सरकारच्या पर्यंत पोचणं ही आमची इच्छा नाही, आमच्यापर्यंत पोचणं ही सरकारची इच्छा नाही. त्यामुळे सरकार आणि आमच्यामध्ये फार मधुर संबंध असतील आणि सरकार आमचं ऐकतात असं काही समजायचं कारण नाही. आई शपथ, त्या नाटकात नटसम्राटमध्ये अप्पासाहेब बेलवलकरचा रोल करणारे ते नटसम्राट आपल्या बायकोला सरकार म्हणत असतात. आमचं घरचं सरकार आमचं ऐकत नाही, ते सरकार कधी ऐकणार? त्याच्यामुळं सरकार आमचं ऐकतंय अशा भावनेत राहू नका. मग आम्ही मांडतोय का? आमच्या मनातल्या भावनांचं विरेचन. मांडलं, मोकळं झालं असं वाटतं म्हणून मांडतो. बाकी सरकारला कळावं, त्यांना बरं वाटावं, फडणवीसांना बरं वाटावं, कोणाला बरं वाटावं हे आम्हाला माहित आहे. अहो, फडणवीसांचंच सरकार फडणवीसांचं ऐकत नाही, मग फडणवीस सरकार झाले तर आमचं कुठून ऐकतील? सरकारच्या विषयात दोन्ही सारख्या गोष्टी आहेत. मी यासाठी हे सांगतोय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर मी एक व्हिडिओ केला होता आणि व्हिडिओ होता, मी असली कामं करत नाही. कृपया नोकरी, नियुक्ती, बदली, कंत्राट या विषयात मला काही सांगायला येऊ नका. मी असली कामं करत नाही हे स्पष्टपणे कळवलेलं होतं. पण तरीही अॅनालायझर म्हणून मी जेव्हा बाहेर कुठे दिसतो किंवा अजून कोणी दिसतं तेव्हा लोकांना असं वाटतं की यांचा वावर सरकारमध्ये खूप आहे, यांचं सरकार ऐकतं. म्हणजे आम्ही व्हिडिओ केला आणि तिकडे ते मंत्री असे बसलेत, बोला काय ते, आणि मग ते टाकलं की बदललं असं होईल असं वाटतं. तसं होत नाही. मग तसं नाही झालं किंवा आम्ही नाही मांडलं तर आमच्यावर शिव्यांची लाखोली येते, फेसबुक पोस्ट पडायला लागतात. माजुर्डी भिकारी हा शब्द ऐकायला लागतो. भिकारी का बरं? तर गुगल पे आणि फोन पे याचे नंबर देतो, अजूनही देतोय. बघा, आत्ता ठळकपणे बघा, हा नंबर दिसतोय ना, नीट बघा. 94 227 44 504 हा माझा कटोरा आहे आणि त्या कटोऱ्यात मी मागतो. का मागतो? स्मूथ चालावं, बरं चालावं, लोक आपल्या सोबत आहेत हे पण कळतं, 4 रुपये गाठीशी एक्स्ट्रा येतात म्हणून, बाकी काही कारण नाही. बर, या गुगल पे फोन पे नंबरवर कोणी काही जे देतात ते कधीच काही बोलत नाहीत, जे देत नाहीत ना त्यांच्या अपेक्षा प्रचंड आहेत. आता तुम्हाला मी काही उदाहरणं सांगतो आणि मला प्रश्न पडतो की काय करू या लोकांचं. एके दिवशी मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणजे सरकार भेटतील का हे बघायला गेलो होतो. एका OSD ला कॉल केला, म्हणलं साहेब आत येता येईल का? मी आत घ्या ना म्हणत नाही बरं का, आत येता येईल का असं विचारतो. उत्तर बहुतेक वेळा नाही असं असतं, साहेब बिझी आहेत, कामात आहेत, भेटू शकणार नाहीत असंच असतं.
आत्ताही मी मुलाखतीचा वेळ मागितलाय. बघूया, निवडणूक, मतमोजणी, मग पुन्हा अधिवेशन, या काळात काय जमतंय बघूया असं करून सांगण्यात आलंय. बघूया काय होतंय ते. जाऊ दे, तो विषय नको, मी मुद्द्यावर येतोय. त्या दिवशी मी फोन केला आणि येता येईल का असं विचारलं. त्याच गर्दीत बाहेर उभा होतो दाराजवळ. पोलिसांनी ढकलून लावला. आपण कोण आहेत याचा साक्षात्कार तिथे झाला. मी नेहमी म्हणत असतो की आपण किती क्षुद्र जीव आहोत हे कळायचं असेल ना तर हिमालयात जा किंवा सरकारी कार्यालयात जा. तुमची अवकातच निघते सरकारी कार्यालयात. मी आपला गुपचूप नको निघायला, सगळ्यांच्या समोर बेइज्जत नको व्हायला. आहे लोकांच्या मनात चांगली भावना आहे तर कशाला उगीच, म्हणून कोपऱ्यात थांबलो होतो. तिथे एक महिला आत जाण्यासाठीचे प्रयत्न करत होत्या. त्यांची माझी युट्यूबवरची ओळख होतीच. मग या ताई तिथेच थांबल्या. मी आपला भटकून आलो आणि संध्याकाळी मंत्रालयात भेटलो खाली परत. शेवटी 5-6 वाजताची वेळ असेल. तेव्हा त्यांनी मला त्यांची कैफियत सांगितली. त्या म्हणाल्या, फडणवीस भेटले नाहीत, माझं काम करत नाहीत, तुम्ही हा विषय व्हिडिओतून मांडायला पाहिजे, मग ते करतील. आता का फडणवीस माझे व्हिडिओ बघतच बसलेत त्यांना विषय करायला, का माझ्याकडे कामच तेवढं आहे की फडणवीसांना विषय कळवण्यासाठी इथून मांडावे? बरं, विषय सार्वजनिक असेल, खूप मोठा असेल तर गोष्ट वेगळी. विषय काय होता? विषय होता त्यांनी त्यांच्या वडिलांचे व्यक्तिगत पैसे सासरच्या एका दूरच्या नात्यातल्या माणसाला एका व्यवसायात गुंतवणूक म्हणून दिले होते आणि ते पैसे परत मिळत नव्हते. मी लढणार, या लढाईत त्यांना मी मदत करावी. आता मी काय करू व्यक्तिगत व्यवहारात मदत? मी ना सीपीला फोन करू शकतो पुण्याच्या, मी अमितेश कुमारांना ओळखत नाही. ते संभाजीनगरला सीपी होते एवढंच काय तो आमचा, एवढीच मला माहिती. ते नागपूरला सीपी होते एवढीच मला माहिती. माझ्या नागपूरच्या एका केसमध्ये ते तिथं सीपी होते हे माहित आहे. म्हणजे मला मदत केली वगैरे असं म्हणत नाही मी, एवढंच मला माहित आहे. तर काय मी बोलावं, काय मी सांगावं? आणि मी सांगितलं नाही तर कुलकर्णी सारखा काय उपयोगाचा? नाराज झाल्या माझ्यावर ताई. निषेध केला त्यांनी माझा. आणि मी तिकडचंही नाकारणं आणि इकडचंही नाकारणं, दोन्ही नाकारणं माथी घेऊन निघून आलो तिथून. अजून एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये कोविड योद्ध्यांची एक प्रक्रिया चालू आहे. त्यांचा एक लढा आहे. या कोविड योद्ध्यांनी ज्यांनी काम केलंय त्यांना सेवेत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात समाविष्ट करून घ्यावं असं त्यांची मागणी आहे. नियमित घ्यावे की कंत्राटी घ्यावे हा वेगवेगळा विषय असू शकेल. बॅकडोर एंट्री सरकार नाही म्हणताय का काय म्हणताय हे चांगलं मला माहित आहे. या प्रकरणात त्यांची मागणी काय आहे, हे कोण योद्धे आहेत मला माहित नाही. त्यांनी म्हणे कधी कधी त्यांच्या पोस्टचे स्क्रीनशॉट मला टाकले होते. आता कोड लँग्वेज मध्ये लिहिलेल्या पोस्ट, उपहासात्मक उपरोधात्मक लिहिलेल्या पोस्ट, त्यातून मी अर्थ काढून घ्यावा, आमच्या मित्रांनी अर्थ काढून घ्यावेत आणि तो विषय मांडावा आणि राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमचं ऐकून यांना नोकरीवर घ्यावं अशी यांची अपेक्षा. आता ते कोल्हापूरचे मुश्रीफ आमचं ऐकतील होय? ऐकतील? काय ठासली आम्ही कोल्हापूरच्या मुश्रीफांची मला माहित आहे. ते आबिटकर बोलतात आंबट की गोड अजून माहित नाही, दिसतात कसे ते मी बघितलेलं नाही. त्यांना सुशील कुलकर्णी म्हणल्यावर कोण ते कळणार नाही. ते आमचा व्हिडिओ बघतील कशाला, ऐकतील कशाला? म्हणजे दोन्ही ठिकाणाहून ते शक्य नाही. आणि आम्ही विषय मांडला नाही म्हणून माजुर्डी भिकारी अशा अर्थाच्या पोस्ट जेव्हा आपलीच माणसं करायला लागतात तेव्हा काळजाला भोकं पडतात. मग वाटतं थांबावं. तिसरं उदाहरण सांगतो. आमचे एक मित्र आहेत ज्यांची कोकणात व्यक्तिगत केस आहे. जागेच्या अतिक्रमण, ताबा, काय थोडीफार शेत जमीन असेल ती. तिथले SP म्हणे मराठवाड्यातून गेलेले आहेत. पुन्हा गृह विभाग फडणवीसांच्याकडे आहे. फडणवीसांनी SP ला फोन करावा, SPनी सांगावं की SPना सांगावं की यांना मदत करा, SPनी यांना मदत करावी. अपेक्षा ती आहे.
मी कशी करू? मी फडणवीसांना माझ्या विषयात अजून मदत करा म्हणून सांगितलंय, त्यात फडणवीसांनी मायचान केलेली नाही, माझ्या विषयात मदत. माझ्याच कामात माझं ऐकलं नाही, दुसऱ्याच्या कामात ते माझं ऐकतील ही शक्यता दिसतीये का? आणि हात जोडून सांगतो, मी हे व्हिडिओ फडणवीसांसाठी केलेले नव्हते. हे व्हिडिओ हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी केलेले आहेत आणि ते करत राहणार आहे. मी 3 उदाहरणं सांगितलीत तुम्हाला, 3 उदाहरणं की ज्यात त्यांच्या व्यक्तिगत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून आम्हाला शिव्या घालण्याचे प्रकार झाले आणि तिथे मन दुखावतं. या दुखावलेल्या मनाला थांबावं असं वाटू लागतं. माझी आमना तुझे चालणे अन मला वेदना, अशी अवस्था येऊन जाते. ओळखू कसे मी तुझे ऋतू, अशी स्थिती मनामध्ये येऊन जाते. मी सांगतो की बाबांनो, मला मेसेंजरवर, फेसबुकच्या मेसेंजरवर मेसेज करू नका. ऐकत नाहीत लोक, करतात. 300-350 रोजचे मेसेज येतात मेसेंजरवर. व्हॉट्सअपवर तेवढेच येतात. अर्धा मिनिटात एक मेसेज बघायचं ठरलं तरीही 4 तास फक्त मेसेज बघण्यात जातील, रिप्लाय करायला वेगळे. 6 तास झोपावं लागतं, तासभर खायला लागतो. माझ्या व्हिडिओच्या शूटिंगचा वेळ आहे, बायकोला बोलावं लागेल. ते सरकार नाराज झालं तर पुन्हा काय, हे सरकार नाराज झालं तर काय हरकत नाही, फार फार तर केस होईल. हे घरचं सरकार नाराज झालं तर मी मेंटल केस होईल. हा फरक असतो ना काही. याचा विचार तुम्ही करताय? 3 उदाहरणं सांगितले, 4थं उदाहरण सांगतो एक. ते तर एवढं गमतीशीर आहे ना की तुम्हाला वाटेल की काय चाललंय. काय आहे, पुण्यातल्या एक महिला आहेत, ताई, महिला म्हणत नाही मी, ताई म्हणतो. त्यांचा फोन कशावर ठेवलाय? व्हिजिलन्स मध्ये ठेवलाय, लक्ष ठेवून आहेत. नाही, व्हिजिलन्स सुद्धा नाही हो, त्यांच्या फोनवर नजर आहे, पाळत आहे. फोनवर नाही, सोशल मीडिया अकाउंटवर पण आहे. फेसबुकवर आहे, इन्स्टावर आहे, ट्विटरवर आहे. कोण ठेवतंय, का ठेवतंय, पहिल्यांदा का ठेवतंय ते सांगतो. त्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, अन्य सोशल मीडियावर आपल्या उत्तमोत्तम कल्पना टाकत असतात, स्टोरीज टाकत असतात आणि त्या स्टोरीची चोरी केली जाते. ती चोरी करून 2 गुणवंत कलाकारांना दिली जाते. आता कोण कलाकार आहेत हे? एक कंगना राणावत आणि 2 सलमान खान. यांना स्टोरी, कन्सेप्ट, आयडिया, थीम चोरून घेतली जाते, दिली जाते. देतय कोण? नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस. फोन सुद्धा चोरून ठेवलेत. नंबर बदलला की कळतो आणि लगेच पाळत ठेवली जाते. धन्य वाटले मला आणि मी हा विषय मांडावा. म्हणजे नरेंद्र मोदींना वोट चोर म्हणल्याचा मला इतका राग येतो आणि मी ओढून सांगतो की नाही, ते वोट चोर नाहीत, यांना कन्सेप्ट चोर आहे म्हणायचंय आणि कन्सेप्ट चोर म्हणून मी मांडावा अशी तुमची अपेक्षा आहे. शक्य आहे? नाही. त्यामुळं या गोष्टी माझ्याकडून येतील, सरकारला सल्ला द्यायला मी येईल, सरकारकडे शिफारस करायला मी येईल, अशा अपेक्षा व्यक्त करू नका हो प्लीज. माझं काम नाही ते, मी करणार नाही, केलेलं नाही. तुम्हाला बोलायचं असेल तर व्हॉट्सअप हा पर्याय आहे. व्हॉट्सअपवर टाकताना कृपया नाव गावासहित टाका. काही जणांच्याकडे नंबर्स आहेत, ते बोलू शकतात. मेल हा पर्याय आहे, मेल आयडी दिलेला आहे, त्यावर तुम्ही डिटेल माहिती टाकू शकता. तिथे बोला, सांगा. पण असं मेसेंजरवर स्क्रीनशॉट खेळू नका. आणि काम सांगायचीच आहेत तर व्यक्तिगत स्वरूपाची कामं सांगू नका. आणि सांगून पुन्हा शिव्या देणार असालच, बघितलं नाही म्हणून. बोला हवे ते, मला काय त्याचे पुरे जाणतो मीच माझे बल, अशी माझी स्थिती आहे. त्यामुळं या सगळ्यांच्या या कामाला हात जोडून विनंती करतो की माझ्या मर्यादा लक्षात घ्या आणि या मर्यादा लक्षात घेऊन माझा जो पुन्हा एकदा आपल्या चरणी वाहण्याचा वाग्यज्ञ प्रारंभ करायचा आहे, तो मी सुरुवात करतोय.
आठवतंय तुम्हाला, एकदा मी असंच एक दिवस आलेल्या धमक्यांच्यामुळं चॅनल बंद ठेवलं होतं आणि त्यात ती धून होती मनाच्या श्लोकांची. तीच धून पुन्हा वाजवतो आणि सांगतो, आमचं काम काय, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारि वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज,